ग्लोबल ट्रस्ट ग्लोबल कंपनी म्हणून एक कंपनी ज्याचे इथले चालक म्हणा किंवा त्यांचे ठेकेदार ते मायकल डिसोजा हे इथलं सगळं कार्य बघत होते आणि त्यांनी रमेश बोंद्रे बरोबर करार केला ज्यांना अधिकृतपणा करार करता येत न होता. त्यांनी पहिलं नोटरी केलं, त्याला आम्ही ऑब्जेक्शन घेतल्याबरोबर त्यांनी रजिस्टर केलं. पण काल रजिस्टर मध्ये तेच विचारलं गेलं की हे करणारे कोण, रमेश बोंद्रे ग्लोबल बरोबर करार करणारे कोण, त्यांना काय अधिकार होते, असं करून धर्मादाय आयुक्तांनी तिची हे फेटाळून लावली आणि त्याच्यावर स्टे दिली. हा पेटस आहे तो धर्मादाय आयुक्तांनी दिला. म्हणजे वैश्य भवनाचा बेकायदेशीरपणे रमेश बोंद्रेने भाडे तत्वावर संबंधित मायकल डिसोजाला भाडे तत्वावर जागा दिली आणि त्या विरोधात तुम्ही न्यायालयात कोल्हापूर खंडपीठाकडे धाव घेतली. कोल्हापूर म्हटल्यावर त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही एक थंडपणाने विचार विचार करून की बाबा हे कुठेतरी समझोता करूया. पण रमेश बोंद्रे त्यांची जी काही टीम होती ती होय होय म्हणायची आणि दुसऱ्या दिवशी परत त्या ग्लोबल वाल्याबरोबरच हे करायचं आणि त्या ग्लोबल वाल्याला बांधकाम तो सुरू करे कोण काय आमचा कर्तव्य नाही साहेब. आता एक लक्षात घ्या, आता तुम्ही काल त्याला स्टेटस मिळालं सगळं मिळालं, आता तुमची पुढे म्हणजे काय म्हणजे आता मी मोठी काहीतरी इमारतीवर लावली किंवा त्यांचं काम बंद पाडलं असं काय झालं? झालं काम बंद केलं म्हणजे कालपासून कालपासून काम बंद केलं. म्हणजे आता त्या इमारतीच्या पेमेंटमध्ये ना रमेश बोंद्रे राहू शकतात त्यांना रमेश बोंद्रेंची पण याच्यावर सही घेतलेली आहे की हा इमारतीला म्हणजे तिथं जे तिथं काम करायचं आता त्या ह्याला धर्मादाय आयुक्तांच्या अंडर येण्यासारखी आहे. रमेश बोंद्रे म्हणणे आम्ही समाज पण त्यावर तुमचे अधिकारी नाही आहोत. तर 16 तारखेला परत एक तारीख आहे, त्याच्यात काय होणार त्याच्यावर पुढचे निर्णय ठरणार आहे. हा 16 जुलै हा स्टे तर झाला त्या कामापुरती आणि रमेश बोंद्रेने कोणाशी पुढे काही करार करायचे नाही असं हा स्टे झालेला आहे. आणि 16 तारखेला ज्यावेळी मीटिंग होईल त्यावेळी 16 तारखेला आमचे वकील काय पद्धतीने आर्ग्युमेंट करतील आणि त्या बॉडी कशी नेमली पाहिजे किंवा नेमणार आहे किंवा ते पुढचं काय मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे तुमची बॉडी नेमली जाणार. जो विरोध आहे तो या एका मायकल डिसोजाची कुठली तरी कंपनी आहे त्याला फक्त विरोध आहे की पूर्ण प्रोसिजरला पूर्ण ते आर्थिक व्यवहार केले त्याला विरोध आहे? पूर्ण प्रोसिजर कारण ते कोणीच नसताना आम्ही मालक म्हणून त्यांनी सही केली आहे. रमेश बोंद्रे यांनी मी मालक ह्याच्यावर त्यांनी सह्या केलेल्या आहे. पण तुम्ही मालक म्हणून मी ट्रस्टी म्हणून अध्यक्ष म्हणून म्हणजे आतापर्यंत रमेश बोंद्रे आणि त्यांच्या टीमने केलेले सगळे व्यवहार बेकायदेशीर गाळे वगैरे ते पण बेकायदेशीर सगळं बेकायदेशीर 100 वर्षाच्या करारावर दिलेले आहे ते पण काढलं का. पण रमेश बोंद्रे म्हणते की चेंज रिपोर्ट झाला नाही. कधीपासून चेंज रिपोर्ट तुमचा झाला नाही आणि रमेश 54 पासून आतापर्यंत चेंज रिपोर्ट झाला नाही. मग रमेश बोंद्रे आणि त्यांची जी काय तुम्ही टीम म्हणतायत तुमच्या समाजाचे जे कोण त्यांच्यावर असतील ते बेकायदेशीर ते तुम्हाला आत्ताच कशी काय जागा या अगोदर तुम्ही काय हालचाल केल्या? याच्या अगोदर 2012 मध्ये ती केस घातलेली आहे. 2012 मधली केस होती, ती केस चालत होती. रमेश बोंद्रे तिथे जात होते पण आम्हाला कल्पना देत नव्हती की मी त्या तारखेला तिथे अटेंड करतोय म्हणून. आम्हाला आता या 3-4 महिन्यात कळलं की हे तिथे जायचे, तारीख अटेंड करायचे आणि परत यायचे. तुम्ही अध्यक्ष होता ना? मी अध्यक्ष, मला मोकळे त्यांनी मला त्या बिल्डिंगचा अध्यक्ष म्हणून नेमलं होतं. पण माझे काही प्रश्न कळायचे की बा हे केलं तर हे कसं होणार, हे केलं तर ते. त्यांनी बघितलं की हा खूप डीप मध्ये जाऊन अभ्यास करतोय, त्याला बाजूला करूया आणि असं करून मला बाजूला घेतलं. आणि मी पण मग मुद्दाम आता कोंजेकर आहे ते बिल्डर म्हणून तिथे मी त्यांना सुपरविजनसाठी हे केलं कारण शेवटी कोणाला तरी पर्सेंटेज द्यावे लागतात. त्याला एखादा मित्र करतो तू ये आणि सुपरविजन कर. कोंजेकर आधी बिल्डर म्हणून आहेत, नामांतर जे आहे त्यांना पण आपण कधीतरी विचारू शकतात की बाबा रमेश पाटीलचं सांगितलं म्हणून तू तिथे आलास ना. पण मला बाजूला केलं कारण त्यांच्या खरेदीवर किंवा त्यांचा जो प्रोसिजर होतो त्याच्यावर मी ऑब्जेक्शन घ्यायचं. ऑब्जेक्शन काय घ्यायचो की बघ कॅश जी दिली जाणार त्याचा तुम्ही विचार निर्णय कसा करणार.
तर त्याच्यावर मला उत्तर द्यायचे नाही. असे 3-4 मीटिंग त्या पतसंस्थेतच झाल्या, सावंतवाडी पतसंस्था. आणि मग मला त्यांनी हळूहळू बाजूलाच केलं. मला मीटिंगला बोलवलं नाही, काही करायला. मी म्हटलं हरकत नाही, त्यांची हे आहे, मी कशाला येतो. कारण काही अनंत पोकळे अध्यक्ष म्हणून तिथे बसायचे. कारण ते पण ऑफिशियल नव्हते. पण आम्ही 2012 मध्ये लढत दिली. त्याच्यानंतर 13-14 मध्ये आम्ही धडपड केलं काय करायचं म्हणून. नंतर मला पण माझा वेळ, माझं जे बॅकिंग होतं ते कुठेतरी हळूहळू हळायला लागलं. म्हटलं मी एकटा जाऊन मी बॅकिंग कसं करणार, म्हणून मी बॅकिंग केलं नाही. मी विषय सोडून दिला. आणि नंतरच तुम्हाला दिलेलं आहे 16 तारखेला पुढची सुनावणी होईल. सुनावणी नाही, आज 16 तारखेला 2री तारीख आहे. ह्या संदर्भात नाही. आता ह्याला स्टेटस को दिलाय ना, ह्या बेसवर आमच्या पुढच्या ज्या तारखा असणार त्या चालणार. आता 16 तारखेला जी तारीख आहे ना, तिथे अशी तारीख आहे की तुम्ही तिथे कमिटी नेमून सबमिट करा. पण आता बेकायदेशीर अध्यक्ष तरी कोण आहे आता? कोणी नाही. बेकायदेशीर आहे. हे स्वयंघोषित. म्हणजे आता सगळं जे आहे ते मग त्याला अधिकार कोणी दिले? कंपनीला दिले गायंना वगैरे नाही ना. नाही, खालच्या गाळ्याने भविष्यात तुम्ही त्यांच्यावर घेणार का? करणार ना. कारण त्यांनी शेवटी न विचारता करता तुमच्या समाजाची अनधिकृत कमिटी तरी होती का? म्हणजे अशी समाज हे स्वयंभू कमिटी स्वयंघोषित. स्वयंभूघोषित 15 माणसांची कमिटी होती. ते 7 माणसांचीच कमिटी फिरत, त्या 2-3 जण सगळं करत. बाकी यांचा विश्वास आहे ना, म्हणजे टाकी पण त्यांच्या कमिटी होती, त्यांना पण कधी विश्वास घेऊन. आणि समाजाचा विषय असल्यामुळे आम्ही बाहेर गेले नाही. आपल्या समाज त्याला ते गुन्हेगार वगैरे त्यात पण आमची भांडणं व्हायची. आम्ही कशाला आपल्या समाजाचा विषय बाहेर होऊ नये म्हणून गप्प राहायचो. आता काय झालं, ते त्याचा फायदा घेऊन त्यांनी अति केलं. म्हणजे अनंतराव पोकळ्यांचं जेव्हा निधन झाल्यानंतर ह्या लोकांनी जर अति घेतलं, ते तरी इतरांना विश्वासात घेऊन काहीतरी करायचं. समाजाचा विषय असल्यामुळे आम्ही पण बाहेर होऊ नये आपल्या समाजात. आणि सावंतवाडी वैष्णव हा सर्वात जुना रजिस्टर्ड संस्था, सर्वात जुना, म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीपासून. त्यानंतर एवढा जुना असताना आपल्यात भांडण होतं. मग आम्ही त्यांना वेळोवेळी हे करतो. टाकीला पण त्यांनी 2-3 वेळा बाजूला 10 वर्षापूर्वी आमच्या हो, भारतीय आम्ही प्रेस घेऊन तुम्ही त्याला भूमिका मांडली होती. त्यावेळी आम्ही काय केलं, एकत्र राहणं करून आम्ही धर्माला दिलं की ते बेकायदे सगळं. त्याच्यानंतर आम्ही लोक काम हे करत असताना ती केस अजून पेंडिंग. आता ती 16 तारखेला ती पुन्हा एकदा येऊन ती कमिटी कोण असणार, काय असणार, त्याबाबत निर्णय होईल. आणि त्यासाठी आमचा सुद्धा प्रयत्न. पण तिथे जायचे या विषयावर, आम्हाला सांगायचे नाही. रमेश त्यांच्यावर आम्ही तडजोड करण्याचा प्रयत्न केला. जायचे तिथे तारीख अटेंड करायचे. पण त्या तारखेला बाबा चला तुम्ही पण आमच्याकडे. जसं काल आम्ही तिथे 25-30 जण गेलो धर्मादाय आयुक्तांकडे. अशी टीम घेऊन कधी जायचे नाही का, तर काय आहे तिथलं ते बाकीच्यांना पण कळायचं. प्रॉपर्टी धर्मादायकडे घेतली सध्या. तुम्ही आता नवीन कमिटी जी करताना त्याचा काय ठरला का तुमच्यामध्ये? आता ठरायचं लो. आणि त्याच्यात सुद्धा कसा असता, जी तुम्ही कमिटी करतात त्या कमिटीवर रिलायबल आणि चांगल्या सोर्सेसची माणसं धर्मादायुक्त नेमतात. आम्ही कोणाची पण 25 नावं दिलो की धर्मादायुक्त त्या 25 जणांना मान्यता देईल असं नाही. त्यांची एक प्रश्नवाली असतात की तुम्ही ह्या संस्थेत येण्याचं कारण काय, तुमचा व्यवसाय काय, तुम्ही ह्या संस्थेला किती वेळ देऊ शकतात, तुमच्या फंडिंगची गरज लागली तर तुम्ही याच्यात फंडिंग घालू शकतात का ही संस्था चालवायला. असे काही त्यांचे प्रश्न विचारले जातात. त्याला तुम्ही होय नाही म्हटलं की तर तुम्हाला ते मान्यता देणार. 15 पैकी जर 7 जणांना मान्यता दिली त्यांनी, तर बाकीच्यांना मान्यता देणार नाही. ते म्हणणार बाकीच्यांची परत तुम्ही नवीन टीम तयार करून माझ्याकडे घेऊन या. आता त्याने जो बेकायदेशीर व्यवहार केला त्याच्याबद्दल धर्मादाय आयुक्तांना तुम्ही गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मागणी करणार आहात का? करणार ते. आणि करायला आम्हाला आमच्या वकिलाने मार्गदर्शन केलं की तुम्ही गुन्हा दाखल करू शकता. आणि ठीक आहे. हा जो काही रमेश बोंद्रेंच्या काळात जो आर्थिक व्यवहार झाला, मग तो आर्थिक व्यवहार चौकशी करण्याची मागणी करणार का? मागणी करणार आणि सांगणार की सगळी अकाउंट कोर्टाने सील करा. भ्रष्टाचार वगैरे काही दिसतोय काय? मग आम्हाला तेवढं सांगता बोलता येणार नाही, कारण आमच्याकडे पुरावे काही नाहीये.
तुम्ही तसं रमेशचं बोलणं अर्थ नाही. पण पुढे समाज आदेश म्हणून तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या कामांसाठी पैसे देत होता, हो. आवाहन करत होता लोकांना, ते पैसे कसे गोळा करत होता? का पावती वगैरे काय देत होता? आता ते पावती करत होते ते. नाही तसं नाही की जे आता तुम्ही पैसे तुम्ही सांगता हे सगळं बेकायदेशीर आहे. हो. मग तिने आपली खाजगी अकाउंट काढली का की तुमच्या वैश्य समाजाचं account आहे? वैश्यनामाचं अकाउंट आहे, हा. फेडरल बँकेत आहे, हा. मला वाटतं बँक ऑफ महाराष्ट्रात पण आहे. दोन बँकेकडे अकाउंट वैश्य समाज म्हणून आहे आणि त्याचे अध्यक्ष म्हणून हे सेक्रेटरी किंवा ट्रेजरर म्हणून हे तिघ जण सयाजीकर बोर्डेकर, हा. रमेश बोंद्रे आणि त्याला खजिनदा अध्यक्ष आता बघा ना कोणतरी म्हणजे थोडक्यात- सचिव खजिनदा बरोबर तेच म्हणजे ते थोडक्यात बेकायदेशीर व्यवहारात करत होते. काहीतरी नगरपालिकेचे दोघांनी अधिकार ठिकाणची नावं दोघांनी अधिकार कमिटी नाही ऐका तरी कुठल्या ह्याला आता गव्हर्नमेंटने काय कमिटी असल्यानंतर ते कोणाला अधिकार देतात, अध्यक्ष सचिव वगैरे म्हणजे ठराव करतात बरोबर देतात. का त्याच्यानंतर ते ह्या करू शकतात. बरोबर आहे. ते खातं देतो तुमच्या पूर्वीपासून चालत असल्यामुळे त्याने ते पुढे हे केले आणि त्याला पुढे ऑब्जेक्शन घेतलं नाही. दोन मिनिटं आहे का? कुठल्या तरी संस्थेला अध्यक्ष सचिव खजिनदार तिघांचं ते नाव असणार सगळं दोघांचे लेटर हेडवर कुठेतरी तिघांचं नाव आहे. अधिकार दोघांना पण नाही मुळात मुळात कमिटीच कमी आणि दुसरी गोष्ट बघा हे माहिती आहे सेक्रेटरी हे पुन्हा शेवटकर होते म्हणजे अग्रीमेंट केलंय ना त्याच्यावर सेक्रेटरी म्हणून कार्यवाह म्हणून चंद्रकांत शिरोडकर म्हणून आहे कार्यवाह. आणि ते 4 वर्षापूर्वी मयत झालाय आणि ते कार्यवाह म्हणून ह्यांच्यानेच सही मारली सही मारली आहे. कार्यवाह म्हणून कोणी मारली आता ते त्यांनी बघायचं आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी मारले रमेश बोंद्रे मारले. सेक्रेटरी चंद्रकांत बाबू शिरोडकर मयत आहेत 4 वर्ष आणि ते सही मारलेली आहे. बघा एक म्हणजे तुम्ही समजा की आमच्याकडे गेल्या 4 वर्षाची 3 वर्षाचीच तुमची कार्यकारिणी आहे बरोबर ना. 3 की 4 वर्षाची तुमची 4 वर्षापूर्वी ही कार्यकारिणी तुमची बदलण्याची त्यांनी एकदा प्रेस घेतली होती रमेश बोंद्रे आणि मी अध्यक्ष आणि ते आपले गणेश बोर्डेकर आणखी त्यांचे 500 लोक होती. आम्ही त्याला 7 लोक होते 7 जणांची आणि त्यांची पहिली पूर्वी 12ची होती त्याच्यानंतर 5 कमी केली आणि 7ची केली 2012 नंतर. अशा वेळी 7 केल्यानंतर तुम्ही आक्षेप का घेतला नाही कारण त्याने आक्षेप का घेतला नाही घेतलं त्यांच्यावरती त्यामध्ये आम्ही पॅरलर कमिटी तयार केली त्याचे अध्यक्ष आमचे पावसकर म्हणून घेतले. व्हॅलिडी कमिशनरने केस पुढे 2023 मध्ये उरसला पाठवली. त्यावेळी उरसला व्हॅलिडी कमिशनरचं ऑफिस जो होतं 23 मध्ये आली त्यांची क्रॉस झाली माझी क्रॉस झाली आणि ती क्रॉस करून त्यांनी हे तयार केला तो कोल्हापूरला पाठवतो आणि कोल्हापूरला पाठवल्यानंतर कोल्हापूर व्हॅलिडी कमिशनरने तारखा द्यायला सुरुवात केली. पण रमेश बोंद्रेंनी आम्हाला सांगितलं नाही की त्या तारखा लागत आहेत. नाही पण या रमेश बोंद्रे आणि त्यांच्या 7 जणांच्या या टीम मध्ये आता कोण म्हणजे तुमच्या ह्याच्यात कोण त्यांना पाठीशी घालताय सगळ्यामध्ये समाज एवढा तुमचा मोठा आहे एक पूर्वीपासूनची एवढी मोठी संघटना आहे आम्ही पाहतोय. मग यामध्ये कोण सपोर्ट करतोय या सगळ्या 7 जणांना तुमच्या एवढ्या ह्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. आतापर्यंत ह्या स्टेज पर्यंत आम्ही वैश्य समाज म्हणून कधीच प्रेस घेतली नाही बरोबर कारण शेवटी समाजाचा विषय आहे आणि समाज म्हणून आम्ही सगळे उभे राहिलो. आम्ही हा विषय झाल्यानंतर जेव्हा अग्रीमेंट झालं त्यांचं ह्या आम्हाला ज्या बातमी झाल्या आम्ही युवा संघटना स्थापन केली वैश्य समाजची त्याच्यानंतर आम्हाला बातमी लागली त्यात आम्ही सर्व समाज बांधवांची विचार विनिमय केला आणि तरी पण आम्ही प्रेस घेतली नाही कारण समाजाची लाच वेशीला टांगायची नव्हती आम्हाला. पण ह्या 2 माणसांनी ती टांगावी लागली. आज काय सांगतो तुम्हाला सगळी पार्श्वभूमी सांगतो. हे 2 माणूस मीच म्हणजे समाज आणि समाज म्हणजे आम्हीच असं वागणं होते. आम्ही काय म्हणतो तर करतायत ना समाजाचं काम कुठे नाही होते करू द्या मग आम्ही भांडणं सगळी मिटवून एकत्र नांदूया ह्या हिशोबाने होतो. पण हा जो त्यांनी व्यवहार केला
त्यावेळी सुद्धा आम्ही त्यांना बोलवलं किंवा हा व्यवहार चुकीचा आहे आणि तुम्ही हा करू नका. सगळ्या आम्ही जवळजवळ 500 ते 700 समाज बांधव वैश्य भवन मध्ये होतो. 4 मिटिंग झाली, 4ही मिटिंगला 700 वैश्य बांधव होतो. पण आम्ही कधी प्रेसमध्ये बातमी दिली नाही. का दिली नाही? समाजाची लाच जाऊ नये, समाजाचा विषय चव्हाट्यावर येऊ नये, एक्सपोज होईल. हा टेक्नो होऊ नये, कारण शेवटी समाजाचा विषय आहे. तो अंतरावर बसून भेटूया म्हणून आम्ही त्या दोघांना बोलवलं. शेवटी ते ज्यावेळी आम्ही त्यांच्या घराकडे जाऊन आंदोलन केलं रात्री, त्यावेळी ते दुसऱ्या दिवशी आले. त्याबरोबर मी मला नावं सांगतो कोण कोण उपस्थित होते त्यावेळी. जिल्हाध्यक्ष हे भाडं मान्य नसेल तर आपण कसं करूया, आम्ही तो ठराव कॅन्सल करतो आणि आपण गुन्ह्यागुन्हे नांदूया. हे सगळं झालं 8 दिवसात. आम्ही काय म्हटलं आता ते सगळं ठराव कॅन्सल करतायत आणि सगळं व्यवस्थित होतंय, कशाला प्रेस घेऊन कशाला म्हटलं समजलं. 4 दिवसात लगेच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आम्ही हॉलमध्ये काम सुरू झालं. म्हणून मी, अमित गौंडकर, संतोष मुंडकर असे आम्ही 15 इंकर तिकडे हॉल बघायला म्हटलं तुम्ही कोणाच्या आदेशाने काम करताय. आमच्या अध्यक्षांनी तर सांगितलंय की काम बंद करायचं. त्यावेळी त्या ठिकाणी मायकल डिसोजा वगैरे ते आले. त्यांच्याशी आमचं बोलणं झालं. वादविवाद काय नाही. म्हटलं आम्हाला वादविवाद करायचा नाही, तुम्ही हे काम करतोय ते थांबवा असं आमच्या अध्यक्षांनी त्यांना सांगितलं. त्याच दिवशी दुपारी त्यांनी संतोष मुंडकरवरती अॅट्रॉसिटीची खोटी केस दाखल केली. आम्ही खोटीच म्हणणार, ती खोटी केस दाखल केली आणि आम्ही लॉक लावलो होतो हॉलला. ते हॉलची चावी घेण्यासाठी अॅट्रॉसिटीची खोटी केस दाखल केली. तिकडे मग ते पोलिसांच्या समोर पण त्यांनी ती पाठी घेतली केस आणि आम्हाला चावी द्या. आम्ही चावी दिली आणि दुसऱ्या दिवशी ह्यांनी जे नोटरी अग्रीमेंट होतं ते रजिस्टर अग्रीमेंट केलं या दोघांनी, रमेश बोंद्रे आणि बाळ वडेकर. मी नाव कोण सांगतो, त्यांचं कार्य असेल समाजासाठी मी नाही म्हणत नाही, पण त्या दोघांनी पुऱ्या वैश्य समाज सावंतवाडीच्या लोकांना बाजूला ठेवून एवढा विरोध असताना तुम्ही सर्वांच्या पुढ्यात सांगता आम्ही अग्रीमेंट कॅन्सल करतो. आणि आमचा जेव्हा वाद झाला दुसऱ्या दिवशी तुम्ही रजिस्टर अग्रीमेंट केलं त्या लोकांनी. म्हणजे ह्या दोघांसाठी पूर्ण वैश्य समाज हा आता तो विषय होता. त्यामुळे ही पार्श्वभूमी आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हे कायदेशीर मार्गाने म्हटलं कसं थांबता येईल त्या मार्गाने आम्ही गेलो आणि त्यात आम्हाला पाटेकर उपरोगाच्या HR सर आम्ही त्या फोटो करत नाही वैश्य बांधव समाज समस्त वैश्य बांधवांच्या पाठीने आमचे युवाध्यक्ष म्हणा किंवा भाट म्हणा आणि त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर असतील 3-4 दिवस जाऊन कोल्हापूरला बसून फिरून स्वतःला खर्चाने गेले. ते संस्थेचे पैसे नाहीये आणि आम्हाला न्याय मिळाला याचा आम्हाला आनंद आहे. त्यांना त्यांची जागा राखून दिली नाही, पण हे 2 माणूस म्हणजे वैश्य समाज त्याच्यामध्ये त्या व्यवहारामध्ये रोख रक्कम वेगळी आणि चेक वेगळा असं आमच्याकडे प्रूफ काही नाही. असं आम्हाला तो व्यवहार काय झालाय तो आम्हाला माहित नाही, पण आमचा विरोधच आहे. ऑफिशियल काय काय कंपनी आहे ती काय त्याचं आता पुढे काय मग आता तो त्यांनी त्यांचा विषय आमचा कंपनीशी काही वाद नाही. आमचा कंपनीशी वाद नाही. आमचा फक्त ह्या रमेश बोंद्रे 2 व्यक्ती या 2 व्यक्ती म्हणजे समाज नाही. समाज म्हणजे आम्ही समाजाला भेटीस धरतात. तो सांस्कृतिक भवन म्हणून आहे. समाज बांधवांसाठी समाजाच्या कार्यक्रमासाठी तो उपयोगी आणावा असा त्याचा हेतू आहे. आणि त्याच्यातनं काही थोडं त्याच्यावरती हॉस्टेल म्हणजे मुलांसाठी वैश्य समाजाच्या मुलांसाठी हॉस्टेल बांधायचा असा विषय आहे. आणि त्याच्यासाठी तो हॉल पैसे कमवण्यासाठी नाही. देणार नाही. आमदार दीपक केसरकर यांना याच्या संदर्भात कल्पना दिली आहे. आम्ही दिली होती म्हणजे त्यांचे जे जवळचे हस्तक आहेत त्यांना आम्ही सांगितलं बा तुम्ही दीपक भाईंकडे मांडा हा विषय. कारण प्रत्येक वेळा आम्ही बारीक सारीक गोष्टीसाठी एखाद्या मोठ्या मिनिस्टरकडे जाणं आमचं पण ते बरं वाटत नाही. पण त्यांचे जवळचे जे आहेत त्यांना आम्ही आणि ते पण आमच्या कमिटीतच आहेत ना. दीपक भाई आमच्या दोन्ही कार्यक्रमाला होते. असं नाही की दीपक भाईला कल्पना नाही असेल, पण त्यांचे कधी वैयक्तिक हा सगळ्या विषयात आमदार केसरकर यांनी काय समजोता करण्यातून आम्ही अशी कमिटी त्यांच्याकडे गेलो नाही. आम्ही खरं आम्ही कमिटी किंवा आम्ही सगळे जनता म्हणून त्यांच्याकडे गेलो नाही. का तर आमच्या पद्धतीने अध्यक्ष त्या आता आमदार केसरकरांनी याचा समझोता केला तर तुमची काय भूमिका समजवता काय होणार नाही, स्पष्ट झालं. त्यांनी जरी केलं तरी आम्ही त्यांना सांगणार काय असेल त्यांना आमची मान्यता असणार. आम्हाला तुम्ही जर सांगितलं यांच्याकडे कॉम्प्रोमाइज करा तर होणार नाही. कारण आम्ही एकजुटीत का आलोय की सगळं रितसर व्हावं. जे चॅरिटी कमिशनरकडे BTR वर नावं नाहीये ती नवीन जी काय चॅरिटी कमिशनर मान्यता देईल ती बॉडी तिथे बसणार आणि ती बॉडीला बसणार ती 1-2 वर्षासाठी बसणार. त्याच्यानंतर त्यांनी मेंबर करायचे आणि फ्रेश इलेक्शन घ्यायचं आहे. हे अजेंडावर हे असं अजेंडा म्हणण्यापेक्षा कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते कॉन्स्टिट्यूशन तसं सांगतं आणि त्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे पुढच्या गोष्टी चालणार आहेत. आम्ही पण अधिकार घेणार नाही आहोत. आम्ही चॅरिटी कमिशनर जे काही मान्यता देईल
त्याप्रमाणे आम्ही आणणार. उद्या त्यांचे 5 सांगितले, आमचे 6 सांगितले, तरी आम्ही मान्य करणार. आम्ही नाही म्हणणार नाही. पण शेवटी आम्हाला काय करायचं आहे ते रितसर तो हॉल वैश्य समाज किंवा पुढे जे काही वैश्य समाज जे काही कोकणांनी देताना काय सांगितलं होतं की तिथे गोरगरिबांचं हॉस्टेल व्हावं, गोरगरिबांचं तिथे काहीतरी कामं व्हावं, ह्याने ते दिलेलं होतं. शेवटी मग बांधला व्हावं करायला लागले. आता मला कालच सांगितलं गेलं 2 वर्षापूर्वी 9 लाख गावले, मग 7 लाख गावले, 2 लाख. पण कशामुळे तुम्हीच म्हणे सांगायला सुरुवात केलं की इथे पार्किंग नाहीये, तिथे ही सोय नाहीये, तिथे ती सोय नाही. तीच जर सोय तुम्ही देण्यासाठी काहीतरी पर्याय काढत राहिला असता तर हॉल चालला असता ना. सावंतवाडीच्या शहराच्या मध्ये हॉल कुठे आहे? जिमखाना काय पार्किंगला मिळू शकत नाही नगरपालिकेकडे 2,000 रुपये भरले तर. पण हे प्रयत्न करत नव्हते, कारण मला असं वाटायला लागलं की ह्यांच्या मागे यांचा काहीतरी वेगळा हेतू होता, किंवा ह्याने अप्रोच 6 महिन्यापूर्वी केलेला आहे. जानेवारी किंवा डिसेंबर मध्ये अप्रोच केलाय. आता काल धर्मादाय स्टे